हॅलो मित्रांनो, आज आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज आम्ही महाराष्ट्रातील फेमस असलेल्या नाशिक सिटीमध्ये आलेलो आहोत. नाशिकमध्ये आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. वणीगडावरती आपण पोहोचलेलो आहोत आई जगदंबेच्या दर्शनासाठी. गडावरती पोहोचायला तब्बल अर्धा तास गेला बरं का. माझी तर खूप दिवसाची इच्छा होती की आई सप्तशृंगीचं रूप पाहायचं आहे. आई सप्तशृंगीचं रूप पाहताच मन भाळून गेलं. आईचं ते स्वरूप एवढं सुंदर आहे की असं वाटतं एक टका मग बघतच राहावं. आणि आता आई जगदंबा आपल्याशी बोलेल असं वाटतं बरं का. एवढी सुंदर मूर्ती आहे. सप्तशृंगी गडावरती हजारो भाविक भक्त रोज येत असतात आणि आई जगदंबेच्या दर्शनाला हजेरी लावतात. नाशिक शहराबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. पंचवटीतील कपालेश्वर मंदिर असो किंवा काळाराम मंदिर, एकदम सुंदर आणि दगडी कोरीव मंदिरे आहेत. श्री रामांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी एकदम सौंदर्यतेचं रूप घेऊन नृत्य करत असते. ती आहे गोदावरी माता. गोदावरी माता म्हणजेच की रामकुंड. रामकुंड हेच आहे बरं का, की ज्या ठिकाणी महाकुंभ दर 12 वर्षानंतर भरला जातो आणि हजारोच्या संख्यांमध्ये साधू आणि मोठमोठे दैवत या ठिकाणी येत असतात आणि आपले स्नान करून घेतात, ते म्हणजेच महाकुंभ. आणि ह्या गोदावरी नदीमध्ये काळाराम मंदिरातील असलेली मूर्ती म्हणजेच रामांची मूर्ती ही या नदीमध्ये भेटलेली आहे. आणि ह्या काळाराम मंदिराचं नाव हे त्यांच्या मूर्तीवरून पडलेलं आहे बरं का, कारण मूर्तीचा रंग काळा असल्यामुळे त्यांना काळाराम मंदिर असं म्हणण्यात आलेलं आहे. अरे मग विचार कसला करताय, चला तर मग तुम्हाला श्रीरामांच्या या मूर्तीचे दर्शन घडवूया.